6 मेची रात्र जेव्हा अख्खा भारत झोपला होता तेव्हा पाकिस्तानची झोप उडाली। पाकिस्तानमधल्या 9 दहशतवादी ठिकाणांवर भारतानं हल्ला केला। पहलगाममध्ये मृत्यू झालेल्या 26 लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं आपण बोलू शकतो ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून। ऑपरेशन सिंदूर नेमकं काय आहे, मध्यरात्री कशा प्रकारे हा भारताने पाकिस्तानवर हल्ला घडवला, पाकिस्तानमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, एकूणच ऑपरेशन सिंदूरची A to Z स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। पहलगाममध्ये 26 भारतीयांचा मृत्यू झाला। 26 दहशतवाद्यांनी 26 जणांना ठार केलं आणि त्यानंतर कुठेतरी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध रंगणार अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या। आज देशातील अनेक राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार होतं आणि अशातच एक बातमी आली की भारतीय लष्करानं पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे। आता 9 दहशतवादी जे ठिकाणं आहेत, दहशतवाद्यांचे जे स्पॉट आहेत, त्या ठिकाणांवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास ही सगळी जी हल्ल्याची कारवाई आहे ही करण्यात आलेली आहे। भारतीय लष्कर आणि एअरफोर्सनं मिळून ही कारवाई केलेली आहे। आता पाकिस्तानमधल्या कुठल्या 9 ठिकाणांवर हा हल्ला करण्यात आलेला आहे ती नावं सुद्धा समोर आलेली आहे। पाकव्याप्त काश्मीरमधील 4 ठिकाणं आणि उरलेली पाकिस्तानमधील ठिकाणं, अशा 9 दहशतवादी जे स्पॉट आहेत दहशतवाद्यांचे, जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्या ठिकाणांवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। एकूणच जर तुम्ही मॅप बघितला तर मॅप मधून तुम्हाला कळेल की 9 कुठल्या ठिकाणांवर भारतानं हल्ला केलेला आहे। मुझफ्फराबाद असेल, कोटली असेल, गुलपूर असेल, भिंबेर असेल, सालकोट असेल, मुर्दिके, त्याचबरोबर बहालपूर आणि चाक अमरू या 9 ठिकाणांवर भारतानं हल्ला केलेला आहे। लाईन ऑफ कंट्रोल तुम्हाला एक दिसत असेल, त्या लाईन ऑफ कंट्रोलवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती। जेव्हा भारतानं हल्ला केला 1:30 ते 2च्या सुमारास मध्यरात्री, त्यानंतर 4 वाजेपर्यंत, पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत लाईन ऑफ कंट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती। दोन्ही बाजूनी फायरिंग केलं जात होतं आणि या दहशतवादी हा जो हल्ला झालेला आहे, दहशतवाद्यांना भारताने जे ठार केलेलं आहे, याच्यामध्ये जवळजवळ 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला असू शकतो असं सुद्धा म्हटलं जातंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भारताने पाकिस्तानच्या नागरिकांवर कारवाई केलेली नाहीये, भारताने पाकिस्तानच्या आर्मीवर कारवाई केलेली नाहीये, तर भारताने ही दहशतवाद्यांवर कारवाई केलेली आहे। जे जे दहशतवादी स्पॉट होते, लष्कर-ए तैयबा असेल किंवा जैश-ए-मोहम्मद सारखे जे हेडक्वार्टर्स होते, ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत, जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं। त्याच्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांवर ही कारवाई झालेली नाहीये किंवा आर्मीवर ही कारवाई झालेली नाहीये। पण दुसरीकडे पाकिस्तानाकडून काय उत्तर येतंय, तर पाकिस्तान असं म्हणतंय की हा आमच्या लष्करावर हल्ला झालेला आहे आणि याचं उत्तर आम्ही देऊ। पण भारताकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही पाकिस्तानच्या सामान्य जनतेवर किंवा पाकिस्तानच्या आर्मीवर कुठलाही हल्ला केलेला नाहीये, दहशतवाद्यांवर पाकिस्तानातल्या हा हल्ला झालेला आहे। पाकिस्तानमध्ये आता तणावपूर्ण परिस्थिती आहे। तिकडे जर आपण बघितलं तर एअर स्पेसमध्ये पूर्ण शांतता पाहायला मिळतेय। अनेक जी विमानं आहेत ती रद्द करण्यात आलेली आहे। भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आता सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय। अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर भारतामध्ये सुद्धा शांततेचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय, कारण हा सगळ्यात मोठी आतापर्यंतची ही कारवाई समजली जाते भारतानं आतापर्यंत केलेली। एअर स्ट्राईकच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या महिलांचं कुंकू पुसलेलं होतं, त्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे उत्तर मिळालेलं आहे। मध्यरात्री 1:30च्या सुमारास ही कारवाई झाली, हा हल्ला झाला। भारतीय एअरफोर्स आणि त्याचबरोबर भारतीय लष्करानं ही सगळी जी कारवाई आहे, हा सगळा जो हल्ला आहे, हा घडवून आणलेला आहे। आपण जर बघितलं तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून किंवा त्या आधीपासून सुद्धा याचं प्लॅनिंग होत होतं असं सुद्धा आपण म्हणू शकतो, अशी सुद्धा माहिती मिळते आणि 100हून अधिक दहशतवाद्यांना जवळजवळ या सगळ्या हल्ल्यामध्ये ठार केलेलं आहे असं सुद्धा म्हणलं जातंय। आता जे काही स्पॉट होते, या स्पॉटमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं, हे सगळे स्पॉट जे होते ते दहशतवाद्यांचे स्पॉट होते असं सुद्धा बोललं जातंय। आता एकूणच या सगळ्यानंतर याचे परिणाम कशा प्रकारे होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण ही जी कारवाई होती, हा जो हल्ला होता, हा एका अर्थाने महत्वाचा होता। पाकिस्तानला सडेतोड असं उत्तर भारताने दिलेलं आहे। त्याच्यामुळे पुढे कशा प्रकारे प्रतिक्रिया यावर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे।